नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाळी इतिहास. आपला आजचा विषय आहे मराठी सेनापती व इतरांच्या समाध्या नेमक्या कुठं आहेत. अगदी थोडक्यामध्ये या सर्व समाध्याचा आपण आढावा घेऊया. त्यामुळं आपण थोडा वेळ आपल्यासोबत पाहत राहा गाळी इतिहास. जे नवीन असतील त्यांनी पुन्हा सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास सूचनासुद्धा त्या ठिकाणी मांडा. त्याच्यानुसार छत्रपती शिवरायांचे मातृकुल म्हणजे आजोबा जिजाऊ साहेबांचे वडील लखोजी जाधवराव यांची समाधी आपल्याला सिंदखेड राजे या ठिकाणी आढळून येते. शिवरायांचे आजोबा मालोजीराजे यांची समाधी इंदापूर पुण्याच्या जवळ आहे. शरीफराजे भोसले शिवरायांचे चुलते यांची जी समाधी आहे भातोडी जिल्हा अहिल्यानगर. आणि त्याचबरोबर आणखी एक समाधी जी म्हटली जाते ती आहे राशीन तालुका करमाळा. दुसरी जी समाधी असेल जिजाऊ साहेबांची समाधी ती आहे पाचाडला. शहाजीराजेंची जी समाधी आहे तर ती आहे कर्नाटकातल्या होदिगिरी या ठिकाणी दावणगिरी जिल्ह्यामध्ये. छत्रपती शिवरायांची समाधी रायगडावर आहे. छत्रपतींच्या ज्येष्ठ पत्नी सईबाई साहेबांची समाधी आपल्याला राजगडावर पाहायला मिळते. पुतळाबाई आणि सोयराबाई यांची समाधी आपल्याला रायगडावर आहे. छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू संभाजीराजे यांची समाधी कर्नाटकातल्या कनकगिरी या ठिकाणी आहे, म्हणजे हंपीच्या अलीकडं. त्यानंतर असणारे छत्रपती संभाजीराजे जे शिवरायांचे ज्येष्ठ पुत्र यांची समाधी वडोबुद्रुक या ठिकाणी आहे. छत्रपती राजाराम महाराज शिवरायांचे कनिष्ठ पुत्र यांची समाधी आपल्याला सिंहगडावर त्या ठिकाणी पाहायला मिळते. ताराबाई साहेबांची समाधी संगम माऊली या ठिकाणी आहे, म्हणजे सातारला जी काही नदी आहे तिथं नदीपात्रामध्ये त्यांची समाधी. त्याचप्रमाणे छत्रपती शाहू महाराज संभाजीपुत्र शाहू महाराज यांची समाधी सुद्धा आपल्याला संगम माऊली या ठिकाणी पाहायला मिळते. शिवरायांची कन्या संभाजीराजांच्या बहीण सखुबाई साहेब यांची समाधी जी असेल माळशिरस या ठिकाणी आहे. सूर्यराव काकडे शिवरायांचे जवळचे मित्र त्यांची समाधी आहे साल्हेर किल्ल्यावर, म्हणजे कोकणातला असणारा साल्हेर किल्ला. त्यानंतर असणारे रामचंद्रपंत अमात्य शिवरायांचे मंत्रिमंडळातील सहकारी ज्येष्ठ सहकारी यांची समाधी आहे पन्हाळ्याच्या पायथ्याला आहे. मकुबाई साहेब जे शिवरायांचे जे भाऊजे आहेत संभाजीराजे थोरले शिवरायांचे बंधू यांच्या पत्नी यांची समाधी आहे जिंती तालुका करमाळा या ठिकाणी. त्यानंतर शिवरायांचे सेनापती नेताजी पालकर यांची समाधी तामसा तालुका हदगाव जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे. शिवरायांचे आणखी एक सेनापती प्रतापराव गुजर यांची समाधी नेसरी तालुका गडहिंग्लज. हंबीराव मोहिते सेनापती यांची समाधी आहे तळबीड कराडजवळ असणारं तळबीडला आहे. त्यानंतर असणारे संताजी घोरपडे यांची समाधी आपल्याला कारखेल म्हणजे मान तालुक्यात शिखर शिंगणापूरच्या जवळ आहे. त्यानंतर धनाजी जाधवराव शिवरायांचे किंवा स्वराज्याचे जे सेनापती आहेत तर त्यांची समाधी आहे पेठ वडगाव म्हणजे कोल्हापूरच्या बाजूला. शिवरायांचे आणखी एक पायदळाचे सेनापती ज्यांनी कनेरखेडला फार मोठा अशा प्रकारचा रणसंग्राम गाजवला होता तर ते आहे रामाजी पांगेरा. लढण्याची अनोखी पद्धत तर त्यांची समाधी आहे कनेरखेडला तालुका दिंडोरी. त्यानंतर असणारे बाजी पासलकर आणि गोधाजी जगताप यांची समाधी आपल्याला सासवड या ठिकाणी पाहायला मिळते. तानाजी मालुसरे आणि शेलार मामा यांची समाधी उमरट या ठिकाणी आहे. हेच आपण ज्यावेळेला याचा जो वाईवरनं जातो वाईवरनं पुन्हा आपण प्रतापगडच्या पायथ्याला जर बघितलं आपण तर त्यांची समाधी त्या ठिकाणी आपल्याला आढळून येते. त्यानंतर असणारा बहिर्जी नाईक म्हणजे महाबळेश्वरच्या पायथ्याला तुम्ही म्हणू शकता त्याला फार तर. बहिर्जी नायकाची समाधी आहे भोपाळगड म्हणजे आटपाडी जो आहे आटपाडीच्या बाजूला असणारा भोपाळगड किल्ला आहे तर तिथं आपल्याला या असणाऱ्या बहिर्जी नायकाची समाधी म्हणजे स्वराज्याची गुप्तहेर. त्यानंतर आहे शिवा कासाची समाधी जी असेल काशीची समाधी पन्हाळगडावर आहे. त्यानंतर कान्होजी जेधे जीवा महाला यांची समाधी कारी आंबेवडे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मुरारबाजी देशपांडे यांची समाधी आपल्याला पुरंदरवर आहे. संभाजी कावजी कोंढाळा यांची समाधी या ठिकाणी आहे. फिरगोजी नरसाळा म्हणजे भोपाळगडचे किल्लेदार आणि छत्रपती संभाजीराजांना ज्याने अभयदान देण्याचं काम केलं होतं फिरगोजी नरसाळा त्यांची समाधी चाकणच्या जवळ असणाऱ्या संग्राम दुर्गवर आहे. सिधोजी निंबाळकर
म्हणजे ज्या वेळेला आपल्याला माहीत आहे शिवरायांची शेवटची स्वारी आटपून, जालना स्वारी आटपून परत येत असताना ज्याच्यामध्ये जखमी झाले शिदोजी निंबाळकर सेनापती, त्यांची समाधी पट्टागड संगमनेरच्या बाजूला आहे. त्यानंतर असणारे बाजी आणि फुलाजी प्रभू यांची समाधी आपल्याला जे पाहायला मिळते ते आहे विशाळगडावर. त्यानंतर असणारे दत्ताजी जाधवराव म्हणजे शिवरायांचे किंवा जिजाऊ साहेबांचे जे भाचे असतील दत्ताजी जाधवराव यांची समाधी आपल्याला निलंगा या ठिकाणी आहे. जानोजीराजे भोसले नागपूरकर यांची समाधी नळदुर्गचा जो किल्ला आहे त्याच्या पायथ्याला येडोळे या ठिकाणी आहे. त्यानंतर असणारे रावरंभा निंबाळकर ज्यांनी तुळजाभवानीचा दरवाजा बांधला किंवा बाजूच्या ओवऱ्या आणि ओसऱ्या बांधलेल्या आहेत त्यांची समाधी आपल्याला माढा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि प्रतिकात्मक दुसरी एक समाधी जी असेल ती करमाळ या ठिकाणी आहे. जगदेवराव जाधवराव जे जिजाऊंचे असणाऱ्या माहेरचे असणारे जगदेवराव जाधवराव त्यांची समाधी ब्रह्मपुरी या ठिकाणी आहे, सोलापूर जिल्ह्यातलं ब्रह्मपुरी. नागोजी माने यांची समाधी म्हसवडला आहे. हिम्मत बहादूर उजादी चव्हाण यांची जी समाधी आपल्याला अंदूर म्हणजेच नळदूरच्या जवळ असणारं अंदूर या ठिकाणी. तर अशा रीतीनं या असणाऱ्या वीरांच्या समाध्या वेगवेगळ्या ठिकाणी विखुरलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणखी भरपूर समाधी आहेत आपल्या परीनं, त्याही त्या ठिकाणी ज्या राहिल्या असतील आपल्याला माहीत असतील त्या समाध्यांचा उल्लेख खाली आपण म्हणजे कमेंटमध्ये त्या ठिकाणी जरूर करावा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा, शेअर करा. नवीन असतील त्यांनी पुन्हा एकदा विनंती आहे सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा धन्यवाद आणि पाहत राहा गाळीव इतिहास.